दारिद्र्यता दूर करणारे असे हे व्रत संतान प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, स्वतःचे घर होण्यासाठी किंवा मिस्टरांना, मुलांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळावा, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय त्यांची प्रगती व्हावी, प्रमोशन व्हावं, याचबरोबर तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही सत्यनारायण व्रत करू शकता. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी एक का होईना सत्यनारायण आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे. याचबरोबर श्रावण पौर्णिमेपासून म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून म्हणजे रक्षाबंधनापासून तुम्ही संकल्पयुक्त स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी 21, 11, 51 किंवा 108 सत्यनारायण करायला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा फक्त प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तरी सुद्धा या श्रावण पौर्णिमेपासून तुम्ही आवर्जून सुरुवात करू शकता. हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा, सत्यनारायण पूजा मांडणी, उत्तर पूजा, सत्यनारायण करत असताना आरती कोणती म्हणावी, सत्यनारायणची कथा, सत्यनारायण करण्याची योग्य वेळ आणि तुम्ही जर प्रत्येक पौर्णिमेला यापुढे सत्यनारायण करणार असाल तर बऱ्याच वेळेला पौर्णिमा तिथी ही 2 दिवसांची असते, म्हणजे आदल्या दिवशी सुरू होते, दुसऱ्या दिवशी संपते. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमका सत्यनारायण कधी करावा. याचबरोबर सत्यनारायणच्या दिवशी म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला उपवास धरावा लागतो का, अशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. सत्यनारायण व्रत हे पुरुष, महिला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केले तरी सुद्धा चालते. तुमच्या घरातील मुलं मुली असतील तर ते सुद्धा आपल्या घरच्यांसाठी, घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी तरी सुद्धा हे व्रत करू शकता. फक्त तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये एकदाच सत्यनारायण करायचं असेल तर संकल्प वगैरे करण्याची गरज नाही. सत्यनारायण सुरू करताना फक्त तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता की माझ्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य कायम टिकून राहू दे, धनधान्यांची भरभराट होऊ दे, मला आणि माझ्या परिवाराला उत्तम आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ दे आणि सत्यनारायण तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला संकल्पयुक्त 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला संकल्प करावा लागेल. याचबरोबर जर तुम्हाला या नारळी पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा संकल्प करावा लागेल आणि त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पौर्णिमा सत्यनारायण करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला फक्त पौर्णिमा ते पौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायण करायचं असेल तर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केलं तरीही चालतो. लग्न झालेल्यांनीच करावं, न लग्न झालेल्यांनी नाही करावं किंवा ज्यांचे मिस्टर हयात नाहीत त्यांनी करू नये असं कोणतंही बंधन नाही. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण केलं तर खूप चांगले रिझल्ट काही दिवसातच आपल्याला बघायला मिळतील. सत्यनारायण पूजा तुम्ही देवघरासमोर किंवा घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही करू शकता. पूजेसाठी पूर्व पश्चिम बसू शकता. जिथे मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. सत्यनारायण भगवानांचा फोटो मागे भिंतीला टेकून ठेवायचा आहे. फोटो समोर छोटीशी गव्हाची रास टाकायची, त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा. तांब्यामध्ये कंठापर्यंत पाणी भरून घ्यायचं. पाण्यामध्ये हळद, कुंकू, थोड्या अक्षदा, एखादे फूल, 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकायची. त्यावर 5 नागवेलीची म्हणजेच खाऊची पानं ती ठेवायची आहेत किंवा आंब्याची पानं जर तुमच्याकडे असतील तर ती तुम्हाला 5 ठेवायची आहेत. त्यानंतर समोर उजव्या हाताला 2 विड्याची पानं देठ देवाकडे करायची आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावर थोडे तांदूळ आणि 1 सुपारी ठेवायची. ही पहिली सुपारी गणपती बाप्पाची असणार आहे. त्यानंतर मध्यभागी 2 विड्यांची पानं, अक्षदा आणि सुपारी ठेवायची. ही कुलदेवीची सुपारी असणार आहे. आणि डाव्या हाताला 2 विड्याची पानं, अक्षदा आणि सुपारी ही वरुण देवतेची सुपारी असणार आहे. एक तेलाचा दिवा आणि ओवाळण्यासाठी तुपाचे निरंजन आवर्जून लावायचे आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची.
त्यानंतर सुरुवातीला संकल्प करून दिवा लावायचा, दिव्यांचे पूजन करायचं आहे. पहिली उजव्या साईडची गणपती बाप्पाची सुपारी तामानात घ्यायची. पाण्याने, दुधाने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. यावेळी ओम गण गणपतीय नमः किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. सुपारी पुसून पानावर ठेवून हळद, कुंकू, फूल अर्पण करून धूप दीप ओवाळायचं आहे. दुसरी सुपारी कुलदेवतेची सुपारी तामानात घेऊन स्नान घालायचं आहे. ओम श्री कुलदेवताय नमः किंवा नवार्ण मंत्र ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तुम्हाला म्हणायचं आहे. सुपारी पुसून जागी ठेवून हळद, कुंकू, फूल अर्पण करून ओवाळायचं आहे. तिसरी डाव्या हाताची वरुण देवतेची सुपारी तामानात घेऊन ओम श्री वरुण देवताय नमः मंत्राने स्नान घालायचं आहे आणि पूजा करायची आहे. कलशावर ठेवलेले बाळकृष्ण तामानात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्यांना गंध, फूल, धूप, दीप ओवाळायचा आहे. सत्यनारायण भगवानांच्या फोटोला गंध, फुले, हार घालून धूप दीप ओवाळायचा आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त 11, 21 किंवा 51 दिवस पूजा करत असाल तर मांडणी रोज उचलायची नाही. रोज याच पद्धतीने स्नान घालून पूजा करून कथा वाचून आरती करायची आहे. गव्हाची रास किंवा तांदूळ 2-4 दिवसांनी तुम्ही बदलू शकता. आता पूजा झाल्यानंतरला गणपती, कुलदेवी आणि वरुण देवतेला साखर किंवा खडीसाखर किंवा फळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. सत्यनारायण देवाला रव्याच्या शिऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. दक्षिणा अर्पण करून आरती आणि कथेचे वाचन आवर्जून करायचे आहे. पौर्णिमेचा उपवास असल्यास धरायचा आहे. केवळ सत्यनारायणसाठी उपवास धरण्याची अजिबातच सक्ती नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता. सत्यनारायण पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळात केली जाते, परंतु वेळेअभावी सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही केली तरीही चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करताना दिवा लावून हातात अक्षता घ्यायच्या आहेत. पूजेतील चुकांबद्दल क्षमा मागायची आहे. अक्षता देवावर वाहायच्या आहेत आणि पूजा उचलायची आहे. या पद्धतीने तुम्हाला उत्तर पूजा करून घ्यायची आहे. गणपती, कुलदेवी आणि वरुण देवतेच्या ज्या आपण सुपारी घेतलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या कागदामध्ये किंवा लहान डब्यांमध्ये नावे लिहून ठेवायची आहेत. पुढच्या प्रत्येक सत्यनारायणला त्याच सुपाऱ्या वापरायच्या आहेत. सुपाऱ्या एकत्र मिक्स करू नका. वेगवेगळी सुपारी वेगवेगळीच ठेवा. पाटाखालील धान्य साठवणीच्या धान्यात तुम्ही टाकू शकता किंवा पक्ष्यांना घातलं तरीही चालेल. अशा अगदीच साध्या आणि सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा आपल्याला घरच्या घरी आवर्जून करायची आहे. आवर्जून नक्की घरामध्ये महिन्यातून एक तरी सत्यनारायण झालंच पाहिजे. तुम्हाला संकल्पयुक्त नसेल करायचं तर पौर्णिमा ते पौर्णिमा तुम्ही आवर्जून सत्यनारायण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने करू शकता. मला वाटतं संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेलच. काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.